बोला रे, काय झालं? काही नाही, फिरायचा प्लॅन बनवला होता म्हणून बोलवलंय. हो का? ज्ञानेश्वर आणि लाला पण यायलेत. ते बघ ते आले. हे, काय म्हणतो? काहीच नाही. अरे बोल ना तिथं, लय अर्जंट मध्ये बोलवलं. काय काम होतं? काही नाही काही नाही. एक मिनिट. हा हा ठीक आहे. बाहेर फिरायला प्लॅन बनवलंय मी, म्हणून सगळ्याला बोलून घेतलं. अरे काय यार डिदाला कंदा, मला जर माहित असतं ना हे यायला म्हणून तर मी आलोच नसतो. अरे भाई ते फुकट आहे, ते आपल्या जेवावर लागतं ते. आणि भाई ते येत असेल तर मी येणारच नाही. अरे बोल ना टी, काय म्हणत होता? अरे काही नाही, ते बाहेर. अरे भाई एक मिनिट ना, मला कॉल आला. बरं बरं ठीक आहे. बाहेर फिरायला जायचं. हा एक मिनिट मोबाईल दे. ठीक आहे. बाहेर फिरायला जायचं प्लॅन बनवलंय म्हणून सगळ्याला बोलवलं. हो का? हा आहे ना रे काय? हा. अरे यार काय कामात पोर यार, ते नुसतं पोरीच्या नादामध्ये वाया गेला यार. ते मग तोंडात बघ वाटत नाही यार. पण ते कसं माहिती का, तोंडापुरतं आहे म्हणून ते बोलायला लागतं. ते येत असेल तर मी येत नाही यार. अरे काय नाही नेश्वर भाई, बरं आहे का? हा यार मस्त आहे. लय खराब आहे यार तू. अरे नाही भाई. कॉल नाही, मेसेज नाही यार भाई. अरे भाई थोडं काम होतं तो. अरे डिदा, आपल्याला फिरायला कधी जायचं? दी, बाजूचं काम आहे, ते फिरायचं बघू नंतर येतो मी. बरं बरं ठीक आहे. अरे ऐक ना, चहा घेऊ ना. नाही यार, चहा तर घेऊ. अरे जाऊ दे जाऊ दे, असं पण पैसे नसतात त्याच्याकडे. आहे ना रे काय? हा दोन तोंडी पोर यार ते लावा करते दिसतं ते. आणि हा असं पण तू कधी काम आला आपल्याला? अरे तुमचा थोबाड बंद करा. कोण लावालुया करताना सगळ्याला माहिती आहे. ते जीवलग मित्र आहे आपला, त्याच्याबद्दल माघारी बिलकुल काही बोलायचं नाही. आणि समोर असल्यावर पण काही बोलायचं नाही त्याला. आले घेतरा चहा तुम्ही आणि तुम्हीच जा. अरे जाऊ दे, तेच दोन तोंडाचं आहे. आपल्याला माहित ना कोण किती पाण्यामध्ये येतं. अरे काय लगन झालं का तुझं काम? काय होतं ते? काय नाही डी, मला काही काम नव्हतं. मुद्दाम तिकडून आलो. का बरं? तुला तर माझी तोंड मारतात ते. अरे यार ते तर आहे रे, ते दोन तोंडाचे सोड त्यांचं. आणि धन्यवाद बरं का, कशासाठी? मी नसताना तू माझी बाजू मांडली. हो पण ते तुला कसं माहिती रे? मी जेव्हा तुझा मोबाईल घेतला होता ना, हा मला कॉल करून घेतला होता मी. अच्छा, त्यानंतर मी सगळं ऐकलं. म्हणजे माझ्यावर विश्वास नव्हता तुला? तसं नाही रे. बघ बाबा, ते फक्त दोन होते. त्या दोन मध्ये नाही, अशा 2 लाखामध्ये पण तुझा भाऊ सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुझी बाजू मांडू शकतो. ठीक आहे. आणि भावा एक गोष्ट ध्यानात ठेव, मी जवळच्यांना आणि लांबच्यांना सगळ्यांना सांगून ठेवलंय की तू एकमेव माझा जीवलग आहेस आणि माझी बाजू मांडशील. बस तेवढं नातं नक्की ठेव.